यार आयुष्य आहे ना एका अशा वळणावर येऊन थांबलंय ना जिथून पुढे प्रवास करणं खूप गरजेचं आहे आणि तेही फक्त तिच्याच सोबत. यार हर्षा, हा रोल परफेक्ट आहे तुझ्यासाठी आणि ही ऍक्टिंग तुला करावीच लागणार आहे. तुझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाहीये. अरे हा पहिला आला ऍक्टिंग मध्ये, ते पण कॉलेज मध्ये पहिला. पहिला तर तू दुसरा आला होता, त्याला सांगा. अरे तसं नाही रे, ये सब प्यार में आशिक वगैरह रहता ना तो मैं कर लेता ना. अरे दिल जले, जरा बाजूला राहा. हे सिरियस मॅटर आहे. जरा तू करणार, आम्हाला माहिती तू करशील. तो गुरु प्लॅन हो जाए सुरू. यस यस यस. हर्षा, त्या दोघी निघाल्या आहेत, पोचतीलच लवकर. खूप बरं वाटलं आणि असं फील होतंय ना, आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टी विश्वास बसत नाही, तसं फील होतंय मला आज. हॅलो हर्षा. नीट करशील ना रे? अरे हो, तू टेन्शन नको घेऊ. माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि हो, सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव. तुला फक्त बाबा आहेत, ठीक आहे? म्हणायचंय, आई नाहीये, ठीक आहे? दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या बरोबर आणल्या मैत्रिणीचं नाव हे माया आणि मायाच आहे, ठीक आहे? आणि तुझा होणारा भावी नवरा हा शेखरच आहे असं म्हणायचं, समजलं का? मी काय म्हणतो, शिकू एवढं सगळं नावासकट सांगणं गरजेचं आहे का? नाही म्हणजे ते जरा ओव्हर नाही वाटत तुला? तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच कर. तू कर मग बाबा, मला नाही जमत. आता कशावरून विश्वास बसत नाही अनु तुला? वेगळं काय वाटतं? मंदिरात जायचंय ना आपल्याला? अगं तेच तर म्हणतीये मी. आपण माझं ठीक आहे, पण तू कधीपासून मंदिरात यायला लागलीस? खरं सांग, काही स्पेशल मागायचंय? खूप स्पेशल आहे अनु. आता तुला कसं सांगू? तुला माझ्यासाठी नाही तर तुझ्यासाठी, ॲक्च्युली तुझ्यासाठी पण नाही तर शेखरसाठी तुला मागायचंय. देवा, हे सगळं तुझ्यासमोर करणार आहोत. प्लीज आम्हाला ताकद दे. एकदाच ना या अनुला त्या शेखरच्या पदरात पाड. माया, मी काय बोलतेय? तुझ्याशीच बोलतेय मी. अगं तेच तर. का काही स्पेशल असेल तरच मंदिरात जायचं असतं का? मला असं वाटलं मला मंदिरात जायचं, मग मी विचार केला कुणासोबत जायचं, तर तुझ्यासोबत आले बस. तसं नाही ग, पण अचानक जर नॉनव्हेज खाणारी व्यक्ती अचानक व्हेज खायला लागली तर आपण सहज तर विचारतो ना ग की काय झालंय, डॉक्टरने सांगितलंय का, तू नॉनव्हेज का सोडलंयस? तसंच विचारलं मी. बाप रे अनु, मी मंदिरात का आल्याचं किती स्पष्टीकरण द्यावं लागतंय मला तुला. अरे चल, बस मला आज खूप नेगेटिव्ह फील होत होतं. मग मला असं वाटलं मी काय केलं म्हणजे मला पॉझिटिव्ह फील होईल. मग मी विचार केला मंदिरात जावं, म्हणून मंदिरात आले बस. शेखरला सुद्धा एवढं पॉझिटिव्ह फील झालं होतं ना इथे आल्यावर. तू आणि शेखर मंदिरात येतात? अगं असं येता बिता नाही. काल ना फर्स्ट टाइम आलो होतो आणि तो पण कुठे येऊन बाहेर उभा राहिला होता. त्याला मीच म्हटलं आलायस तर आते, आणि मग तो म्हणाला किती पॉझिटिव्ह फील होतोय. मिनिटा, बाबांचे किती मेसेज आले आहेत. एक मिनिट. हा बाबा. हां बाप रे अनु, तुला माहित पण नाहीये मी कशासाठी मंदिरात जातीये. जर तुला कळलं ना तर इथेच माझा गळा दाबून टाकशील. शेखर का मला खोटं बोलायला भाग पाडतोय, आणि ते पण मंदिराच्या ठिकाणी. बाप रे. हां
हॅलो, कुठे तुम्ही? बोल फास्ट बोल. काय हवंय? हा, आम्ही खाली आलोय. ओके. अगं कुठेस तू? आय मीन तुम्ही. किती वेळ झालाय मी वाट बघतोय. काय हवंय? ओके. या लवकर. आम्ही खाली आलोय. नीट हा जपून. काय यार, कधी बोलावलं हिला? आत्ता आलीये. हॅलो हर्षा. आले काय? हा मी रेडी आहे. हर्षा नीट हा प्लीज. हो तू टेन्शन नको घेऊ. हो रे बाबा, जी ओतून ऍक्टिंग कर हा. जीव ओतूनच ऍक्टिंग करणार आहे, तू टेन्शन नको घेऊ. आता सगळं काम माझ्यावर सोपवतो आणि बिंदास राहा. हा बाबा बघ कसा जाऊ दे आता. हर्षा एअरपॉड नीट लाव. हा तिथे लावलेलेच आहेत. व्हॉट्सअप पेक्षा हे बरं आहे. तू व्हॉट्सअप पुढे बघणार असं. ओव्हर ऍक्टिंग केली ना. असं आहे ना, मग तू कर. मला नाही जात, मला तर अजिबात इंटरेस्ट नव्हता या बंधुभावामध्ये. देणे ठेवून ऐनवेळी कॅरेक्टर चेंज करणं सोपं आहे का? अरे मी करतोय का? हा शांत आहे. हा तुझं तोंड बंद कर मग. हा मग ठीक आहे, मी करतो. मला माहिती आहे कसं हँडल करायचंय. तू टेन्शन नको घेऊ. बाप ब्रम. हाँ देख शेखर, आज तेरे लिए ये तेरा दोस्त भोंदू बाबा भी बन गया है. तू टेंशन मत ले, तेरा सब कुछ अच्छा हो जाएगा. भगवान को भी तेरे ऊपर तरस आएगा और तेरी झोली में अनु को डाल देगा. तू टेंशन मत ले. भोंदू बाबा की जर असं झालं ना हर्षा, तर आई शपथ सांगतो तुला खूप मोठी पार्टी देईल. आम्हाला पण. खरंच? अच्छा, म्हणजे आम्ही काही करतच नाही ना. आम्ही जातो आम्ही. ए चला रे, चला. ए तू त्याला सांग काय सांगायचं ते. त्याला जाऊन तरी दाखवा. चल हिम्मत बाय, असेल तर. माझं काय चाललंय, तुमचं काय चाललंय? अनु भेटली तर लाईफ टाइम पार्टीच येणार आहे. यस ये. अरे पण अनु तुला भेटणार ना, मग आम्हाला काय? अरे माझ्या खुशीतच तुमची खुशी ना भावांनो. बरोबर आहे ते पण. निघूया आपण. पायऱ्यांचं दर्शन. का ग? अगं असं म्हणतात की मंदिरात दर्शनाला जाताना ना पायऱ्यांचं दर्शन घ्यावं, म्हणजे आपण देवाला पूर्णपणे नतमस्तक होतो. ओ माय डिअर माया, तुम्ही तर दिल जितली या. अगं असं म्हणतात ना, ते सगळं करून भागले आणि देवाधर्माला लागले, त्या टाईप वाटायला लागले मला. खरंच यार, मी म्हणे ना, तू जे काही मागायला आली असेल ना, ती खरंच देवाने तुला द्यावं. त्यासाठी मी स्वतः आज प्रार्थना करेन. ओके मॅडम, लेट्स गो. साल्यांनो जा यार तुम्ही. बस कर भाई, रुलाएगा क्या? मायाचा फोन. हा आम्ही खाली आलोय. चल थांब एक एअरपोर्ट ना हर्षाच्या कानात दिलाय, त्याला इकडून इन्स्ट्रक्शन देतोय. बाकी तू हँडल करा प्लीज. हे आली. हर्षा तू फोन कट करू नको हा चुकून. कॅरेक्टर मध्ये कॅरेक्टर बाबा. आणि फोन कट करू नको अजिबात. चुकून सुद्धा आईला चढतायत. दिसतायत मला हर्षा दोघी. ऑल द बेस्ट. वहिनी आली. किती सुंदर मंदिर आहे ना. आत्ताच मला ऑलरेडी छान वाटायला लागलंय. बाबाला प्रश्न विचार थेट, बाबाची उत्तर आहेत ग्रेट, आणि मिळेल तुम्हाला तुमच्या प्रेमाची भेट. बाबा थांब बालिके, थांब बालिके, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे बालिके. या आपल्याला ओळखतात हे, असं का मारतात आपल्याला? बाबा तुम्ही ए ओव्हर ऍक्टिंग. पुढे बघ. हो बालिके मीच बाबा. आय मीन तुम्ही आम्हाला बोलता, आम्हाला दोघींना बोलता? हो बाबा तुम्ही धन्य आहात. बाबा ते तुम्हीच आहेत का की ज्यांचं भविष्य सगळं खरं ठरतं? मी असं तुमच्याबद्दल ऐकलं, ते तुम्हीच आहेत. बघ बालिके, या मुलीने सुद्धा मला ओळखलं. बघितली माझी ख्याती. बाबा आजी जन्मल्यापासून पहिल्यांदा मंदिरात आहे. ती काय पण फेकते, हिच्यावर विश्वास न पाहिजे. थांब बालिके थांब. मला तुझं लग्न होताना दिसतं.
तुझा राजकुमार घोड्यावरून येतोय आणि तू त्याच्याशी लग्न करते आहेस बालिके. तुझ्या आयुष्यात खूप 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 प्रेम आहे बालिके, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय बाबा. ब्रुम. बाबा मी तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं. आवाज? नाही ग, नाही नाही. नाही ना, नाही बालिके नाही, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. बाबा तुम्ही हिच्या लग्नाविषयी बोलताय ना? नाही बालिके, तुझ्या लग्नाविषयी बोलतोय मी. माझं लग्न होणार. हा तुझा गोड गैरसमज आहे बालिके. तुझं लग्न होताना मी पाहतोय. तुझा नवरदेव घोड्यावरून त्याचं तुझ्याशी लग्न होत आहे आणि तू खूप खुश आहे त्याच्यासोबत बालिके. तुझं लग्न होत आहे बालिके. बाबाला प्रश्न विचार थेट, बाबाची उत्तर आहेत ग्रेट आणि मिळेल तुम्हाला तुमच्या प्रेमाची भेट बाबा. ब्रुम. रिपीट करू नको. बोलतो ना. शेखर मला सांग पुढे काय बोलायचं बाबा. ब्रुम. काहीतरी बोलताय का तुम्ही? कुठे का? बोलशील आता पुढे बोलशील, सांगशील डायलॉग. तुझ्या जवळचा मित्र तुझा नवरा होणार आहे. बालिके मला असं दिसतंय तुझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे आणि तो तुझा नवरा होणार आहे बालिके. त्याचं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तुम्ही तुमच्या दोघांची जोडी मला अशी दिसते. वा वा वा, सुरेख, सुंदर, सुशील बाबा. ब्रुम. मित्राचं नाव विचार तिला. तुझ्या जवळचा मित्र तुझा नवरा होणार आहे. बालिके त्याचं तुझ्याशी लवकरात लवकर लग्न होणार आहे, तुझ्या जवळच्या मित्राशी. त्याचं नाव तुला अगदी माहिती? अगदी जवळचा, तुझ्या काळजाच्या जवळचा मित्र. अगदी अगदी जवळ, जो तुझ्या काळजाच्या जवळ आहे. त्याचं नाव सांगू का रे? तुझं नाव नाव विचार ना तिला. सांगा बरं, त्याचं नाव काय आहे? आम्ही काय सांगायचं त्याचं नाव? तुम्ही सांगा ना. मी सांगू? एक काम करा, एक मिनिट. त्याचं नाव सांगण्याऐवजी तुम्ही माझं नाव सांगा.